हाय एव्हरीवन, वेलकम टू सारिकास रेसिपी। तर फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत मोड आलेल्या मटकीचे कालवण। चला तर आपण त्यासाठी काय साहित्य लागतं ते बघूयात। आपण रेसिपीला सुरुवात करूयात। आज आपण गावाकडील पद्धतीचे मोडाच्या मटकीचे कालवण करणार आहेत। तर बघा, त्यासाठी मी 250 ग्राम मोड आलेली मटकी घेतली आहे। याला 4 ते 5 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे। आता आपण ह्याला साईडला ठेवून देऊयात। आता मी गॅसवरती एक तवा गरम करायला ठेवला आहे। आता त्यावरती मसाला भाजून घ्यायचा आहे आपल्याला। मी 10 ते 15 हिरव्या मिरच्या घेतल्या आहे, खोबरं, शेंगदाणे आणि आलं लसूण घेतलं आहे। तवा गरम झाला आहे, यावरती ह्या मिरच्या टाकून आपल्याला छान असं तेलावरती परतून घ्यायच्या आहेत, छान भाजून घ्यायच्या आहेत। तुम्हाला हिरवी मिरचीत कालवण नको असेल तर तुम्ही या ठिकाणी हिरवी मिरची स्किप करून लाल मसाला देखील घरचा वापरू शकता। मिरच्या बघा छान भाजल्या आहेत। आता यामध्ये आलं लसूण टाकून याला देखील छान भाजून घ्यायचं आहे। हा मसाला भाजताना यामध्ये तेल थोडंसं जास्त टाकायचं आहे। आता छान भाजून झालं, आपण याला तव्यातच एका साईडला करूयात आणि यामध्ये खोबरं टाकून याला देखील छान असं भाजून घेऊयात। खोबरे छान भाजलेले गेलेलं आहे। आता आपण याला साईडला करूयात आणि यामध्ये शेंगदाणे टाकून घेऊयात। यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे आणि सर्व व्यवस्थित पुन्हा एकदा शेंगदाणे आणि सर्व मसाला भाजून घ्यायचा आहे एकत्र करून। आता ही भाजी जर तुम्हाला हिरव्या मिरचीत नको असेल तर त्यासाठी तुम्ही आलं लसूण खोबरं आणि शेंगदाणे एवढाच मसाला भाजून घ्या आणि त्यामध्ये घरचं लाल तिखट टाकून भाजीला फोडणी देऊ शकता। सर्व मसाला आपला भाजून झालाय। आता आपण याला साईडला ठेवून देऊयात। आता गॅसवरती एक कढई गरम करायला ठेवली आहे, त्यामध्ये तेल टाकलंय 4 चमचे। आता तेल गरम झालं की त्यामध्ये जिरं आणि मोहरी टाकायची आहे। आता जिरं मोहरी छान तडतडलं, त्यामध्ये मी 3 मोठ्या आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेत, ते टाकलेत। आता ह्या कांद्याला व्यवस्थित असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। जोपर्यंत ह्या कांद्याचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत आपल्याला याला छान असं परतून घ्यायचं आहे। थोडासा कढीपत्ता टाकायचा यामध्ये। कांदा छान आता आपला परतून झालाय। आता यामध्ये टोमॅटो ॲड करायचा। तर एक मोठा टोमॅटो मी बारीक चिरून घेतलाय, तो ॲड केलाय। आता हा टोमॅटो कांदा छान पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून याला परतून घ्यायचं आहे। कांदा टोमॅटो छान असा परतून झालाय। आता यामध्ये काही सुके मसाले ॲड करूयात। तिथे एक मोठा चमचा मी धना पावडर टाकली आहे, अर्धा चमचा हळद पावडर आणि 1 मोठा चमचा गरम मसाला टाकलाय। गॅसची फ्लेम आपल्याला स्लो ठेवायची आहे आणि स्लो फ्लेमवरती मसाले पुन्हा एकदा छान व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहे। जोपर्यंत या मसाल्यातनं तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला हे मसाले परतून घ्यायचे आहेत। आता यामध्ये थोडीशी कोथिंबीरला देखील छान परतून घ्यायचं आहे। आता हे सर्व परतून झालं। आता यामध्ये आपल्याला मटकी ॲड करायची आणि आता मटकीला आपल्याला 3 ते 4 मिनिट छान असं मीडियम फ्लेमवरती परतून घ्यायचं आहे। या मसाल्यामध्ये जे कांदा टोमॅटो आपले जे सुके मसाले त्याची जी स्मेल आहे ना ती मटकीमध्ये छान उतरते आणि मटकीला छान अशी टेस्ट येते या प्रोसेसमुळे। बघा, मटकी छान अशी आपली परतून झालेली आहे। या भाजीतून स्मेल छान येते आहे मटकी छान परतल्या गेल्यामुळे। आता यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे। तर आता 1 चमचा मी भरून यामध्ये मीठ ॲड केलं आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मटकी बघा छान अशी परतून झाली आहे। आता आपण मटकीला यामध्ये थोडं साईडला करून घेऊयात आणि आपण जे शेंगदाणे खोबरं आलं लसूणचं जे वाटण केलं होतं मिक्सरमध्ये ते यामध्ये टाकून घेऊयात आणि छान याला ह्या मटकीमध्ये असं परतून घेऊयात त्या मसाल्याला। आता मसाला या मटकीमध्ये छान असा परतून झालाय। तर आता यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे। तुम्हाला किती घट्ट पातळ मटकी हवी त्याप्रमाणे तुम्ही इथे पाणी घालू शकता। आता हे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला 10 मिनिटासाठी झाकण लावून मटकी शिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। 10 मिनिट झाले आहेत, तर बघूयात मटकी शिजली की नाही। बघा, छान मटकीला एक उकळी आली आहे। तर तयार आहे आपली मटकीची रस्सा भाजी। तर कसा वाटला फ्रेंड्स आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा। तुमच्या फॅमिली फ्रेंड्ससोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालूयात। आता तयार भाजी मी एका सर्विंग बाउलमध्ये काढून घेते। तर भेटूयात अशाच एक नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये।